निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांच्या द्राक्षबागेची एका रात्रीत निर्दयी आणि समाजकंटक इसमांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मेहनतीनं उभी केलेली बाग अक्षरशः काही तासात उद्ध्वस्त करण्यात आल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास शेतात प्रवेश करून सुमारे 800 ते 900 द्राक्षाची झाडं धारदार हत्यारानं तोडून टाकली आहेत। इतकेच नाही तर शेतातील 2 बोरवेलच्या वायर आणि पाईप तोडून मोटार चोरून नेली आहे, तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्यात आली आहे। या प्रकारामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर दैनंदिन शेती व्यवस्थेलाही मोठा धक्का बसलाय। या घटनेबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोषींना तात्काळ अटक करा अशी मागणी शेतकरी शंकर कुशारे यांच्याकडून करण्यात आली आहे। मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे। त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी अँगल सर्व तोडून टाकलं। तिथं लाईट इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या, अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले, त्याच्यात दगड भरले। इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली। शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता। तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता, प्रांत साहेबांका तो चालू होता। मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद, तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील। आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी, अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल, जेवण वगैरे करून त्यांनी असं चुकीचं, एवढं भयानक असं कृत्य केलं आहे। त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पिंपळगाव इथले। पूर्ण शेती माझी बंद झाली, खूप बंद झालंय। माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे त्यामध्ये, ते मी सांगू शकत नाही। आता सुरुवातीतून एका पिण्याचं पाणी सुद्धा नाही, इथून कुटुंबावर वेळ आली। मागणी आम्ही साहेबांकडे केली, यांनी आमचं बोर भरून द्यावं। लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा। जे काय झालेलं असेल नुकसान, मोटरी घेऊन गेले, वायर कनेक्शन सगळं तोडून टाकलंय। हे सगळं आम्ही प्रांत साहेबांकडे पण देणार आहे, तहसील साहेबांकडे पण देणार आहे। यांनी त्या जागेवर येऊन पंचनामे करून वेळीच ह्या लोकांना अटक करावी, हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।